आपल्या पुण्यात चांगले शाकाहारी रेस्टॉरंट्स कमीच आहेत नाही का? पण आता नो वरीज, प्रेझेंटिंग पुणेरी विलेज. आपल्या पुण्यातल्या स्वामीनारायण मंदिरासमोरच इथे तुम्हाला मिळेल शांत आणि प्रशस्त जागा, जेवणाची चव ती तर एकदम भारी. प्रत्येक खास तुम्हाला वाह म्हणायला लावेल. ताजे पदार्थ, उत्तम चव आणि पोटभर जेवण यांची गॅरंटी. घरातल्या सगळ्यांसोबत बाहेर जेवायला जायचंय तर मग पुणेरी विलेज तुमच्यासाठीच आहे. काय मग आजच या रेस्टॉरंटला भेट देताय ना? नमस्कार, मी प्रज्ञा. न्यूज अनकटच्या प्राईम टाइम बुलेटिन मध्ये आपलं स्वागत. सविस्तर वृत्त पाहण्याआधी नजर टाकूयात महत्त्वाच्या हेडलाईन्सवर. हसन मुश्रीफ फाउंडेशनच्या वतीनं वारकऱ्यांना 25,000 रेनकोटांचं वाटप. नागपुरात RSSची महत्त्वाची बैठक, फडणवीसांसह भाजपचे दिग्गज नेते उपस्थित. पुण्यातील इंद्रायणी नदीवरील पूल कोसळला, 20 ते 25 जण वाहून गेल्याची भीती. आणि फॉरेंजर्स फाउंडेशन आणि संवसरण फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने राबवण्यात आली अनोखी वृक्षारोपण मोहीम. आता पाहूयात बातम्या विस्तारानं. राष्ट्रवादीचे नेते आणि वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ आणि त्यांचे पुत्र गोकुळचे चेअरमन नवीद मुश्रीफ गळ्यात टाळ, वीणा आणि भगवी पताका घेऊन विठ्ठल रखुमाईच्या जयघोषात तल्लीन झाल्याचं पाहायला मिळाले. कोल्हापूरच्या कागल तालुक्यातील लिंगनूर कापशी इथं यंदाही मुश्रीफांच्या हस्ते वारकरी पायी दिंडीचे पूजन करण्यात आले. पांडुरंगाच्या दर्शनासाठी कोल्हापूर जिल्ह्यातील लाखो वारकरी पंढरपूरला जात असतात. याच पार्श्वभूमीवर हसन मुश्रीफ फाउंडेशनच्या वतीनं वारकऱ्यांना 25,000 रेनकोटांचं वाटप करण्यात आलं. नागपूरच्या रेशीम बागेतील हेडगेवार स्मृती मंदिरात आज राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची महत्त्वपूर्ण बैठक होत आहे. आगामी नागपूर महानगरपालिकेच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ही बैठक विशेष महत्त्वाची मानली जात असून संघाच्या विविध कार्य, रणनीती आणि समन्वयावर बैठकीत विचारमंथन होत आहे. या बैठकीस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजप नेते हंसराज अहिर, पंकज भोयर, देवराव बोंगळे, सुमित वानखेडे यांच्यासह अनेक दिग्गजांची उपस्थिती आहे. पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यात एक धक्कादायक घटना घडली. तळेगाव दाभाडे शहराजवळील प्रसिद्ध पर्यटन स्थळ कुंडमला येथे इंद्रायणी नदीवर असलेला जुना पूल कोसळून दुर्घटना घडली. 25 ते 30 पर्यटक बुडल्याची भीती व्यक्त केली जाते. रविवार असल्यानं पर्यटकांची या ठिकाणी मोठी गर्दी होती, त्यामुळे पूल कोसळल्याची माहिती मिळत आहे. पुण्यातील मावळ तालुक्यातील कामशेत येथील संवसरण सिटीच्या जागेत 350 झाडे लावण्यात आली असून अनोखा वृक्षारोपण मोहिमेचा कार्यक्रम राबवण्यात आलाय. फॉरेंजर्स फाउंडेशनचे 1000 झाडे लावण्याचे उद्दिष्ट असून आज त्याचा पहिला टप्पा पार पडलाय. 6 वर्षापूर्वी 2019 मध्ये आम्ही सुरू केलं कोथरूडपासनं. आम्ही 6 झाडं लावली. आम्ही 4 जण होतो पहिल्या ड्राईव्हला आणि आता आम्ही आहोत 700 व्हॉलंटियर पुण्यामध्ये आणि वी आर अ रजिस्टर्ड ऑर्गनायझेशन नाव. सो वी स्टार्टेड ॲज अ इन्फॉर्मल ग्रुप, पण आम्ही आता एक रजिस्टर्ड NGO आहोत, सेक्शन 8 कंपनी आहोत, फॉरेंजर्स फाउंडेशन नावाचं. आणि वृक्षारोपण करत आम्हाला हे बघायचं आहे की किती जास्तीत जास्त आपण झाडं लावू आणि ती जगू. सो असं पण नाही करायचं आहे की झाडं लावत जातोय पण जास्तीत जास्त जगवतोय. आणि आता आम्ही 2,500 झाडं लावली आहेत पुण्यामध्ये आणि आम्हाला यावर्षी आता अजून 2,000 लावली. कामठी विधानसभेतील वाढीव मतदार नोंदणीवर काँग्रेसच्या सुरेश भोयर यांनी केलेल्या आरोपांना भाजपने प्रत्युत्तर दिले. काँग्रेसचे आरोप हे बौद्धिक दिवाळखोरीचं लक्षण असून सर्व नोंदणी प्रक्रिया ही नियमांनुसार पार पडली असल्याचं भाजप नेत्यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले. निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार अर्जांची छाननी करत मतदार नोंद झाली आहे. जनजागृतीमुळे मतदारांची संख्या वाढली असून कोणतेही बेकायदेशीर कृत्य झालेले नाही असा दावा भाजप पदाधिकाऱ्यांनी केलाय. माननीय गणेश भोयरने विचारल्यामुळे सांगतो त्याच्यात भारतीय जनता पार्टीचा उल्लेख झाला म्हणून आम्ही खंडन करायला, म्हणजे हे गोष्ट खरी आहे, निवडणूक आयोगाने खंडन करायला पाहिजे. तर त्याच्यात पक्षाचा उल्लेख आहे. याच्यात तुम्ही जे विचारताय MAM वाले, निवडणूक मतदार नोंदणीची प्रक्रिया कशी आहे, 1 महिन्या आधीपर्यंत म्हणजे 10 दिवस आधीपर्यंत अर्ज घेतले जातात आणि 10 दिवसाच्या मतदानाचा म्हणजे उमेदवारी अर्ज भरण्याच्या 10 दिवशी आधीपर्यंतचा अर्ज ग्राह्य धरला जाते मतदार नोंदणी. आता साधारणतः यांच्याकडे त्या काळात मोठ्या प्रमाणात मतदार नोंदणी होते.
त्यामुळे मोठ्या प्रमाणात पेंडन्सी असते. मी तुम्हाला आकडेवारी सहित आणि संख्येसहित सांगेन की बघा, 30 फेब्रुवारीला अंतिम मतदार योजने, 30 ऑगस्टला अंतिम मतदार यादी प्रसिद्ध झाली. 15 फेब्रुवारीच्या आदेशानुसार अंतिम तारखेच्या. बातमीपत्रात वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची. लगेचच परत येऊया. तोपर्यंत पाहत राहा न्यूज अनकट. तर या होत्या आजच्या ठळक बातम्या. हा काही रॅन्डम गोंधळ नाही. ब्रेकिंग न्यूजच्या पुढे जाऊन जगाच्या कानाकोपऱ्यातलं अनकट सत्य दाखवणारे आम्ही आहोत न्यूज अनकट. न्यूज अनकट म्हणजे फक्त बातमी नाही, तर प्रत्येक घडामोडी मागचं खरं रॉ ट्रुथ. जगाच्या कानाकोपऱ्यातलं 100% अनकट सत्य. नो ड्रामा, नो फिल्टर्स, जस्ट ट्रुथ. ग्लॅमरचं धम्माल जग, स्टार्सचे मसालेदार किस्से आणि पडद्यामागचे रिअल हिरोज. बॉलिवूडपासून मराठी सिनेमांपर्यंत फुल ऑन एंटरटेनमेंट फक्त कलारंजनमध्ये. गुन्ह्यांचा पर्दाफाश, थेट तपास आणि शॉकिंग रिव्हिल्स. क्राईम कनेक्शन जाणून घ्यायचंय? मग पहा न्यूज अनकटचा क्राईम रिपोर्ट. आता शेती म्हणजे फक्त नांगरच नाही, तर ड्रोन, डाटा, डिजिटल आयडियाज आणि शेतकऱ्याचा नवीन अवतार. पहा कृषी विश्व, प्रगतीची एक नवी दिशा. हेल्दी राहायचंय, फिट राहायचंय, मग जाणून घ्या फिटनेसच्या सिंपल टिप्स, हेल्दी डाएट प्लॅन्स न्यूज अनकटच्या धन्वंतरीमध्ये. गल्लीपासून दिल्लीपर्यंत थेट सडेतोड आणि रोखठोक रिपोर्टिंग. राजकारणातील सगळे खेळ नो फिल्टर स्टाईलमध्ये. #राजकारण न्यूज अनकटवर. जगाकडे बघण्याचा नवा दृष्टिकोन. ही गोष्ट ऐकलीत का, जी तुम्हाला विचार करायला लावेल? पहा विषय काय. शेवटच्या क्षणाचा थरार, मैदानावरील धमाल, खेळाडूंचे किस्से आणि बरंच काही. क्रीडा विश्वमध्ये सर्व काही. प्रत्येक बातमी, प्रत्येक विषय, प्रत्येक घटना थेट तुमच्यापर्यंत. नो फिल्टर, नो बायसनेस. बातमी जशी आहे तशीच दाखवणार. आणि आता एक बिग अपडेट. न्यूज अनकट इज लेवलिंग अप. आता न्यूज अनकट घेऊन येत आहे एक नवीन स्वतंत्र चॅनल, जिथे सगळं काही थेट, रिअल आणि अनकट असणार. मोर कॉन्टेंट, मोर शोज, मोर रिअल टॉक्स. प्रेझेंटिंग अनकट एक्सप्लेन. बातमीपत्रात पुन्हा एकदा स्वागत. आता पाहूयात उर्वरित काही महत्त्वाच्या घडामोडी. महाराष्ट्र सरकारनं केंद्र सरकारच्या PM किसान सन्मान निधी योजनेच्या पार्श्वभूमीवर नमो शेतकरी महासन्मान निधी योजना जाहीर केली होती. या योजनेनुसार महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना 6,000 रुपये दिले जातात. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना नमो शेतकरी महासन्मानच्या 6 हप्त्यांची रक्कम मिळाली आहे. आता त्या योजनेच्या 7व्या हप्त्याची रक्कम कधी मिळणार याकडे शेतकऱ्यांचं लक्ष लागलं. जालन्याच्या रांजणीत खरीप पूर्व शेतकरी कार्यशाळा पार पडली. यावेळी शेतकऱ्यांना खरीप पूर्व मार्गदर्शन करण्यात आलं असून पेरणी कधी करावी, कोणत्या पिकाला प्राधान्य द्यावं, बियाणांची उगवण क्षमता कशी तपासावी यासह इतर गोष्टींवर शेतकऱ्यांना या कार्यशाळेत मार्गदर्शन करण्यात आले. जालन्याच्या खरपुडी येथील कृषी विज्ञान केंद्राच्या वतीनं या शेतकरी कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यशाळेला शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. अमरावतीच्या मेळघाट परिसरातील माखला भागात वादळी वाऱ्यानं 40 पेक्षा अधिक घरांवरील पत्रे आणि कौलं उडाली असून अनेक विद्युत सोलर प्लांटचे देखील नुकसान झाले. या नुकसानीच्या पाहणीकरता खासदार बळवंत वानखडे यांनी माखला गावाला भेट दिली. यावेळी खासदारांनी गावकऱ्यांशी संवाद साधत सरकारकडून नुकसान भरपाई मिळवून देण्याचं आश्वासन दिले. तर नुकसानीचे पंचनामे तातडीने करा अशा सूचना त्यांनी जिल्हा प्रशासनाला दिल्या. काल रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे नागोठणे नजीक मुंबई गोवा महामार्गाचा काही भाग खचला असून सध्या या ठिकाणी दुरुस्तीचं काम युद्ध पातळीवर सुरू आहे. सुरक्षेच्या दृष्टीनं हा रस्ता सध्या वाहतुकीसाठी तात्पुरता बंद करण्यात आला होता. वाहन चालकांना पर्यायी मार्गाचा अवलंब करण्याचं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले. पावसाळा जवळ आला की या रस्त्याच्या दर्जावर नेहमीच प्रश्न उपस्थित राहत असल्याचं दिसून येतं. बातमीपत्रात वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची. लगेचच परत येऊया. तोपर्यंत पाहत राहा न्यूज अनकट. स्पीड, थ्रिल, जोश या साऱ्यांचा थरार म्हणजे सुपर क्रॉस रेसिंग. आणि याच सुपर क्रॉस रेसिंगचे सुपर हिरो ईशान लोखंडे लवकरच येत आहेत आपल्या भेटीला न्यूज अनकटच्या
क्रीडा विश्वमध्ये. बातमीपत्रात पुन्हा एकदा स्वागत. आता पाहूयात उर्वरित काही महत्त्वाच्या घडामोडी. बीडच्या अंबेजोगाई शहरातील अमृतेश्वर वसाहतीमध्ये नागरिक सध्या अत्यंत गंभीर परिस्थितीत जीवन जगत आहेत. गेल्या 15 वर्षांपूर्वी या वसाहतीची उभारणी झाली असली तरी आजपर्यंत येथे मूलभूत सुविधांचा अभाव जाणवतोय. विशेषतः नाल्यांची सोय नसल्यामुळे संपूर्ण परिसरात दुर्गंधीचं साम्राज्य पसरलं असून नागरिकांच्या आरोग्यावर त्याचा वाईट परिणाम होतोय. वर्षानुवर्ष नाले बांधकामाच्या प्रतीक्षेत असलेल्या या भागातील नागरिकांना आता पावसाळ्यात रोगराईचा धोका निर्माण झालाय. तरी तात्काळ स्वच्छतेची मागणी नागरिकांनी केली आहे. मी संभाजी गणपती राऊत आनंदनगर सोसायटी इथला रहिवासी असून माझ्या घरासमोरून कसल्याही प्रकारचा रोड नाही. 2008ला इथं मुरूम पडलेला आहे. ती मुरूम विरघळून गेला. आम्ही वारंवार याची नोंद नगरपालिकेत लिखित जाऊन केलेली आहे, तरी पण नगरपालिकेनं कसलीही नोंद घेतलेली नाही. आमचे छोटे छोटे लेकरं इथं वावरतात, इथं विरुळं फिरतात, नागं फिरतात. इतक्या डास आहेत की माणसाला थांबू देत नाहीत, लेकरायला चावतात. मलेरियाचा खतरा वाढलेला आहे आणि नगरपालिकेनं याची अद्यापही दखल घेतलेली नाही. गोंदियातील एकात्मिक बाल विकास प्रकल्पाअंतर्गत देवरी विभागाद्वारे विविध प्रकारच्या योजना चालवल्या जातात. त्यामध्ये शासकीय आश्रमशाळा चालवण्यासाठी नर्स या पदभरती करता बाह्य स्रोताला परवानगी दिली होती. गोंदिया जिल्ह्यात 12 शासकीय आश्रमशाळेमध्ये या पदभरतीकरिता बाह्य स्रोतानं जाहिरात दिली. मात्र नियुक्तीच्या वेळी यामध्ये मोठा घोळ झाल्याचा आरोप यावेळी स्थानिक उमेदवारांनी केला. या संपूर्ण भरतीची चौकशी करण्याची मागणी उमेदवारांकडून करण्यात आली आहे. छत्रपती संभाजीनगरच्या वाळूजमधील रांजणगाव शेनपुंजी येथे टॉपर क्लासेसच्या नावानं खासगी शिकवणी घेणाऱ्या एका शिक्षकाकडून 10 वर्षीय विद्यार्थिनीवर अत्याचार झाल्याची घटना उघड झाली आहे. या घटनेनं छत्रपती संभाजीनगरमध्ये मोठी खळबळ उडाली असून सुभाष जाधव या शिक्षकाला जमावानं पकडून चांगला चोप देत MIDC वाळूज पोलिसांच्या हवाली केले. अत्याचाराची वाच्यता केल्यास तुझ्या घरच्यांचे तुकडे करू अशी धमकी या खासगी शिक्षकानं विद्यार्थिनीला दिली होती. या घटनेनं खासगी शिकवणुकी वर्गाच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आलाय. दीपक बडे आज रांजणगाव शेनपुंजी परिसरामध्ये एक जोडपं, परप्रांतीय जोडपं गेल्या 18 वर्षापासून वास्तव्य करतंय, आपली उपजीविका भागवतंय आणि त्यांची 11 वर्षाची मुलगी एका प्रायव्हेट टॉपर क्लासेस नावाच्या क्लासेसमध्ये एज्युकेशन घेते 4थीच्या वर्गामध्ये आणि 4थीच्या वर्गातल्या या मुलीवरती अमानुषपणे बलात्कार झाला आहे. तर ही घटना मागच्या 3 दिवसापूर्वी एकदा घडली आणि काल एकदा घडली. मुलगी क्लासेसला जात नव्हती, तर पालकांनी विचारलं का जात नाही, तर तिने हा घडलेला प्रकार सगळा सांगितला आणि अगदी सुभाष जाधव नावाचा हा टॉपर क्लासेस असलेल्या या क्लासेसचं नाव आहे टॉपर क्लासेस. तर त्या शिक्षकानं हा बलात्कार केला. 45 वर्षाच्या वय असलेला हा शिक्षक आहे. इतका अमानुष माणुसकीला काळीमा फासणारी घटना या परिसरात घडली. खरं सांगायचं म्हटलं तर सर्व शिक्षकांचं चारित्र्य पडताळणी करून आणि ग्रामपंचायतची NOC घेतल्याशिवाय त्यांनी कुठेही प्रायव्हेट क्लासेस चालू करू नयेत आणि ग्रामपंचायत म्हणून आम्ही या ठिकाणी आमचं ग्रामपंचायत रांजणगाव शेनपुंजी संपूर्ण संचालक मंडळ ग्रामसेवकासह आम्ही या सर्व क्लासेसवरती इथून पुढे तपासणी करणार आणि योग्य ती कारवाई करणार आहे. माझी पोलीस प्रशासनाला विनंती आहे की या आरोपीवरती पोस्कोचा गुन्हा दाखल व्हावा आणि त्याला कडकातली कडक कारवाई या ठिकाणी करण्यात यावी. अशी ही अमानुष घटना, याचा आम्ही जाहीर असा निषेध करतो. नागपूर गुन्हे शाखेच्या वाहन चोरी विरोधी पथकानं वाहन चोरणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केलाय. शहरातील विविध पोलीस स्टेशनच्या हद्दीतून दुचाकी चोरणाऱ्या या टोळीत एका अल्पवयीन बालकाचा देखील समावेश होता. ही टोळी चोरलेल्या दुचाकींची केवळ 4 ते 5 हजारांत विक्री करायची. त्यांच्यावर कारवाई करत पोलिसांनी 10 दुचाकीसह 4,80,000चा मुद्देमाल जप्त केला. आरोपी अटक केले गेले आहे. काय पूर्ण प्रकरण आहे ना, हे कसल्या प्रकारे चोरी करतात, यांचा मकसद काय, त्यांच्या चोरी करण्याच्या मागे? नागपूर शहर क्राईम ब्रँच वाहन चोरी विरोधी जे पथक आहे त्यांनी आता सध्या एक चांगलं डिटेक्शन करून काही आरोपी ताब्यात घेतलेले आहेत. त्यांच्याकडून जवळजवळ 8 गुन्हे 2 व्हीलर चोरीचे आतापर्यंत निष्पन्न झालेले आहेत. त्याच्यामध्ये 10 2 व्हीलर वाहनंसुद्धा जप्त करण्यात आलेले आहेत. याच्यामध्ये जे आरोपी अटक केलेले आहेत त्यांच्याकडून गुन्हे करण्याची मोडस अशी होती की जी पार्किंग ठिकाणं आहेत, मेट्रो स्टेशन आहे, अशा ठिकाणी ज्या पार्क केलेल्या ज्या गाड्या असतात त्यांचं लॉक तोडून वाहन पुढं घेऊन जायचं आणि ते वाहनामधल्या ज्या वायरी आहेत त्याच्यामध्ये जोडून ते डायरेक्ट करून
वाहनं चोरून घेऊन जायची अशी मोडस निष्पन्न झालेली आहे. आणि ज्या चोरून नेलेल्या ज्या गाड्या आहेत त्या 4 ते 5 हजार अशा किमतीमध्ये ते दुसऱ्याला विकून टाकतात असं सुद्धा लक्षात आलेलं आहे. त्याच्यावरून आपण हे आरोपी ताब्यात घेतलेले आहेत. या बातमीसह वेळ झाली आहे प्राईम टाईम बुलेटिनमध्ये इथेच थांबण्याची. पाहत राहा न्यूज अनकट.